नमस्कार, मी शीतलराजे शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. दुष्काळी भागात कृत्रिम पावसाचा प्रयोग अत्यावश्यक, पर्यावरण तज्ज्ञांचे मत. जिल्हा नियोजन समितीसाठी 99% मतदान, 42 उमेदवारांचे नशीब मतदान पेटीत. श्रावणी सोमवार निमित्त श्री क्षेत्र मेरुलिंग येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांचे कार्य प्रेरणादायी. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे. थकीत देण्याच्या मागणीसाठी वसंतदादा साखर कामगारांनी केले शेतकऱ्यांचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या घरासमोर धरणे आंदोलन. अगोदर बाटल्यांची तपासणी मगच पुढे जा, दंडात्मक कारवाईचा बडगा. पोलीस वन विभागाकडून पर्यटकांची दक्षता. आणि कोयना पाणीसाठ्याबाबत चिंता नको, तज्ज्ञांचे मत. बातमीपत्र सविस्तर. सध्या पावसाने दडी मारली असून सातारा जिल्ह्यातही अनेक दुष्काळी भागात पावसाने पाठ फिरवली आहे. या पार्श्वभूमीवर कृत्रिम पावसाचा प्रयोग दुष्काळी तालुक्यात करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून सध्या येत आहे. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात ज्यावेळी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी एकदा कृत्रिम पावसाचा प्रयोग केला होता. त्यावेळी विमानातून ढगावर अत्यावश्यक रसायनाचा मारा केला होता. त्यावेळी काही ठिकाणी पाऊस पडून हा प्रयोग यशस्वीही झाला. आता तशीच परिस्थिती बहुसंख्य जिल्ह्यातून निर्माण झाली असून त्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची मागणी पुढे येत आहे. या कृत्रिम पावसासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्या भागात पावसाची गरज आहे त्या भागावर ढग असले पाहिजेत आणि ते ढग शोधण्यासाठी रडार यंत्रणा असायला हवी. दुसरे म्हणजे त्या ढगापर्यंत पोहोचण्यासाठी विमान किंवा रॉकेटही असले पाहिजे, म्हणजे त्याद्वारे ढगात रसायनांचे बीज रोपण करता येईल. तिसरे म्हणजे ढगापर्यंत पोहोचलेपर्यंत ते ढग विरून जाण्याचीही दाट शक्यता असते. तसेच ज्या ढगात बीजारोपण केले जाते त्या ढगात जर मूळ स्वरूपात बाष्पाचे प्रमाण कमी असेल तर याचा काहीच फायदा होणार नाही आणि पाऊस पडू शकणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या ढगात आपण रसायनांचे बीजारोपण ज्या भौगोलिक प्रदेशासाठी करू त्याच भागात पाऊस होईल याची शक्यता फार कमी असते. अशी शक्यता असे मत हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. सध्या अद्यापही सातारा जिल्ह्यात तसेच अन्य ठिकाणी ढगाळ परिस्थिती निर्माण होत असून हे वातावरण कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला उपयुक्त असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा नियोजन निवडणुकीत जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच नगरपंचायत मतदारसंघाच्या 29 जागांसाठी अत्यंत चुरशीचे 99% मतदान झाले आहे. जिल्हा नियोजन समितीची निवडणूक जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध 3 मतदार केंद्रावर सकाळी 8 वाजता सुरू झाली. या मतदानासाठी जिल्ह्यातून आलेल्या नगरसेवक तसेच जिल्हा परिषद सदस्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी वर्दळ होती. प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी गटागटाने आपल्या सदस्यांना मतदान प्रक्रियेसाठी येऊन देत होते. त्यावेळी संबंधित मतदार मतदानाचा हक्क बजावून आलेल्या मतदारांकडे चौकशीपणे मतदान प्रक्रियेची माहिती घेत होते. गट तट बाजूला ठेवून काही जण एकत्र येत असल्याने कोण कुणाच्या बाजूने याबाबत संभ्रम निर्माण होत होता. सकाळी 11 वाजल्यानंतर नगरसेवकांची मतदानासाठी गर्दी होऊ लागली. राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस आदी पक्षाचे मतदार नगरपालिका, नगरपंचायत निहाय गटागटाने मतदानासाठी येऊ लागले. ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनीही बारीक लक्ष ठेवून होत्या. नगरपालिका तसेच नगरपंचायत मतदारसंघात सकाळी मतांची टक्केवारी चांगली राहिली. त्या तुलनेत जिल्हा परिषद मतदारसंघात अत्यल्प मतदान झाले होते. श्रावण महिना असल्याने आणि त्यात श्रावणी सोमवार या निमित्ताने क्षेत्र मेरुलिंग येथे भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी झाली होती. येथील महादेवाच्या दर्शनासाठी दूरवरून भाविक येत असतात. श्री क्षेत्र मेरुलिंग हे पुणे सातारा महामार्गावर क्रमांक 4 वर असल्याने आनेवाडी गावापासून अवघ्या 14 किलोमीटर अंतरावर व समुद्र सपाटीपासून 4000 फूट उंचीवर व पर्यटनाचा क दर्जा मिळालेले हे ठिकाण भाविकांचे एक श्रद्धास्थान आहे. मंदिराकडे जाताना क्षेत्रकुंड लागतंय. त्याची रचना क्षेत्र महाबळेश्वर उगमस्थानाचे असल्यासारखे वाटते. पायऱ्या चढून गेल्यावर अत्यंत सुबक कमानीतून मंदिरात गेल्यावर मन प्रसन्न होते. मेरुलिंग हे देवस्थान जागरूक असून 400 वर्षांपूर्वी बांधलेले हे मंदिर अत्यंत आकर्षक असून हे पांडवकालीन मंदिर पाहून मन प्रसन्न होते. येथे श्री महादेवाची स्वयंभू पिंड असून या पिंडीभोवती 5 फणा असलेल्या नागाची मूर्ती बसवण्यात आली आहे. पूर्वी येथे साधू ध्यानास बसत असत. तसेच मंदिराच्या पश्चिमेला 2 ते 3 किलोमीटर परिघाचे बंडा नावाचे महाकाय पठार पाचगणीच्या टेबल लँडची आठवण करून देते. पठाराचे वैशिष्ट्य म्हणजे येथून जिल्ह्यातील
अजिंक्यतारा, सज्जनगड, पांडवगड, चंदनगड, वंदनगड तसेच वैराटगड हे किल्ले दिसतात। सातारा जिल्ह्यातील अत्यंत रमणीय ठिकाण असल्यामुळे ते पुन्हा पुन्हा यावेसे वाटत असते असे येणारे भाविकांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले आहे। तसेच श्री क्षेत्र मेरुलिंगला जाताना घाटातील वेडीवाकडी वळणे आणि बंडा पठार पाहताना चालत मिळणारा आनंद आणि पठारावर मुलामुलींना खेळण्याचा आनंद मनमुराद घेता येतो। असं आवडतं आणि लक्षात राहणारं ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र मेरुलिंग। क्षेत्र मेरुलिंग हे एक जागृत देवस्थान आहे। आम्ही लहानपणापासून जसं आम्हाला कळते तसं आम्ही इकडे येतो। पूर्वी आम्ही चालत यायचो, पण आता गाड्यांचा रस्ता चांगला झाल्यामुळे आता गाडीवर पण येतो। तर हे मेरुलिंग देवस्थान म्हणजे आमच्यासाठी एक सहलीचाच पॉईंट आहे आणि दर सुट्टीला म्हणजे दर श्रावणी सोमवारी वर्षातून एकदा तरी आम्ही इकडे येतोच। आणि इकडं पाठीमागं बंडा पठार आहे, अत्यंत बघण्यासारखं ठिकाण आहे। आणि इकडं पाठीमागं कारावास आहेत। म्हणतात की इकडे शिवाजी महाराजांच्या काळात कैद्यांना इकडे डांबून ठेवायचे। तर असं एक बघण्यासारखं चांगलं ठिकाण आहे। आणि इकडचं मंदिराचं देवस्थान पण जागृत आहे, म्हणजे मागण्या पूर्ण होतात असं म्हटलं जातं। जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी सातारा कार्यालयातील बळीराजा सभागृहात शेतकरी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे यांनी केले। श्री शिंदे म्हणाले, डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांचा उद्धार व्हावा यासाठी आशिया खंडातील पहिला साखर कारखाना अहमदनगर येथे सुरू केला। तसेच तेथे त्यांनी सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवली। सहकारबरोबरच त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना, स्त्रियांना शिक्षण मिळावे यासाठी देखील खूप परिश्रम घेतले। मोठमोठ्या विभूतींच्या जयंती आपण साजरा करत असतो, त्यांच्या पाठीमागे त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण करण्याबरोबरच आपण देखील त्या दृष्टीने कार्यरत व्हावे हा त्यामागचा उद्देश आहे। त्याचबरोबर सर्वांनी शेतकरी समृद्धी होण्यासाठी शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करावा असे आवाहनही शिंदे यांनी दिले। सांगलीच्या वसंतदादा साखर कारखान्याच्या कामगारांनी थकीत वेतन मागणीसाठी कारखान्याच्या अध्यक्षकांच्या बंगल्यासमोर आंदोलन केले। शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचारी व शेतकऱ्यांनी यावेळी हे धरणे आंदोलन केले आहे। आर्थिक डबघाईला आल्यानंतर सांगलीचा वसंतदादा साखर कारखाना हा अखेर भाडेतत्वावर देण्यात आला। मुंबईच्या श्री दत्त कंपनीने करारावर हा कारखाना चालवण्यास घेतला आहे। यावेळी कामगारांची शेतकऱ्यांची थकीत देणी करारावेळी देण्याचे आश्वासन कारखाना संचालक मंडळ आणि भाड्याने घेणाऱ्या दत्त कंपनीच्या प्रशासनाने दिले होते। मात्र 1 महिना उलटूनही कामगार आणि शेतकऱ्यांची थकीत देण्याच्या कोणत्याही हालचाली दिसल्या नाहीत। शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली कामगार आणि शेतकऱ्यांनी वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या घरासमोर हे आंदोलन केले। यावेळी संतप्त कामगार आणि शेतकऱ्यांनी तातडीने थकीत देणी देण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी देखील केल्या। तर कामगार आणि कर्मचाऱ्यांची देणी बुडवण्याचा प्रयत्न संचालक मंडळाला आणि कंपनीला जर करता येत असेल तर पुढील गाळप हंगामासाठी शेतकरी आपला ऊस कारखान्याला देणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला। करार झाला, करार होऊन 1 महिना झाला, मात्र सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी व शेतकऱ्यांच्या ऊस बिलं देण्यासंदर्भात हे काही नाव काढण्यास तयार नाही व शेतकऱ्यांची देणी बुडवायचा त्यांचा हेतू आहे। आज आम्ही यासाठी चेअरमन साहेबांच्या घरासमोर निदर्शनं केलेली आहेत, मात्र या निदर्शनाची दखल घ्यायलासुद्धा ह्या लोकांना जाणीव नाही। हे किती संवेदनशून्य आहेत हे यावरून दिसून येतं। मात्र आम्ही एवढ्यावर शांत बसणार नाही। यापुढं जर ह्यांनी पैसे नाही दिले तर कारखान्याला जाणारा ऊससुद्धा अडवायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही। पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक सध्या कास, ठोसेघर, बामणोली, महाबळेश्वर, पाचगणी तसेच गड किल्ल्यांच्या ठिकाणी येत आहेत। या पार्श्वभूमीवर पोलीस आणि वन विभागाच्या वतीने उपाययोजना तसेच कारवाई करण्यात येत आहे, त्यामुळे हुल्लडबाजीवर नियंत्रण राहत आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस अधिक असतो। महाबळेश्वर, पाचगणी, कास, बामणोली या भागात पावसाच्या काळात पर्यटनासाठी पर्यटक राज्य तसेच देशातून येत असतात। ठोसेघर सारख्या धबधब्याच्या ठिकाणी तर निसरड्या वाटेवरून चालणे, पाण्यात उतरणे, धबधब्यात डोकावून पाहणे असे प्रकार घडतात।
परिणामी दुर्घटनेला निमंत्रण मिळत असते. अधिक करून तरुणाईच्या बाबतीत असे प्रकार होतात, कारण हुल्लडबाजीपणा, स्पर्धा लावणे अशा कारणांमुळे या दुर्घटनांना चालना मिळते. कधीकधी हे तरुण वर्षाविहायचा आनंद घेण्यासाठी धोकादायकपणे डोंगर माथ्यावर जातात. तसेच सुरक्षाकरिता लावण्यात आलेल्या लोखंडी रेलिंगच्या पुढे दरीच्या तोंडावर बसून सेल्फी काढली जाते. अशा धोकादायक ठिकाणी जबाबदारी न घेतल्यास दुर्घटना घडतात. असे प्रकार घडू नये किंवा टाळण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सध्या सज्ज झाली आहे. कोयना धरणात गतवर्षीच्या तुलनेत विचार केल्यास 7 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर या कालावधीत धरणात तब्बल 72 TMC पाण्याची आवक झाली होती. आता धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ 19 TMCची गरज आहे. त्यामुळे साठ्याबाबत चिंता नको, असे धरण व्यवस्थापनाचे मत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कोयना धरणाची तांत्रिक स्थिती सध्या मजबूत आहे. धरणातून यावर्षी विनावापर पाणी सोडण्याबाबत धरण व्यवस्थापनाने गडबड केल्याचा आरोप होत असला तरी तेथून विनावापर केवळ 1.28 TMC पाणी सोडण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत विचार केल्यास 7 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर या कालावधीत धरणात तब्बल 72 TMC पाण्याची आवक झाली होती. आता तर धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ 19 TMCची गरज आहे. त्यामुळे यावर्षी पुढील काळात 19 TMC पाणीसाठा सहज शक्य असल्याचे मत व्यवस्थापनाकडून व्यक्त होत आहे. आता पाहूयात महाराष्ट्र शासनाच्या बातम्या. राज्यातील गणेशोत्सव हा पारंपरिक उत्सव असल्यामुळे तो शांततेत आणि उत्साहात पार पाडावा यासाठी पोलीस विभागाने संवेदनशील राहून सुरक्षेचे उपाय योजावेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. गणेशोत्सव मंडळांना सर्व परवाने ऑनलाईन देण्यासंदर्भात राज्यातील सर्व आयुक्तालयांनी कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मुंबईमधील गणेश मूर्तींच्या उंची संदर्भात गणेश मंडळांनी आणि समन्वय समितीने जनजागृती करावी. मुंबईत सध्या मेट्रोची कामं सुरू आहेत. यामुळे वाहतूक पोलीस विभागाने गर्दीचं व्यवस्थापन योग्य रीतीने करावं असंही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्र शासनानं शेतकरी बांधवांसाठी ऐतिहासिक कर्जमाफी योजना राबवली आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान या कर्जमाफी योजनेमुळे महाराष्ट्रात अनेक माता भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे. याचा प्रत्ययच जणू आजच्या रक्षाबंधनाला आला. राज्याच्या विविध ठिकाणाहून अनेक भगिनी कृतज्ञतेच्या भावनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधण्यासाठी वर्षा निवासस्थानी आल्या होत्या. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. हा एक उपाय आहे, परंतु शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत आणि शेतकरी समृद्ध होईपर्यंत हा लढा चालू राहील. आम्हा शेतकऱ्यांचं आयुष्य संपूर्ण शेतीवर आहे आणि ह्या कर्जात डुबलेल्यांना वर आणलं मुख्यमंत्र्यांनी. ह्यामुळे त्यांचं फार फार आभार. गंगाखेड़ तालुका वहाँ से आए हमने, हमारा कर्जा माफ करे करके कर्ज उचलले होते, माफ झाला म्हणून भावाला आनंदाने राखी बांधायला आलेले होते. कुरुक्षेत्रावर जसं अर्जुनाचं झालं होतं की सगळं सोडून पळून जाऊ आपण, अशी अवस्था शेतकऱ्याची झाली होती आमच्याकडच्या. आणि त्यावेळेस जसं श्रीकृष्णाने येऊन अर्जुनाला आधार दिला होता आणि खंबीरपणा दिला होता, तसा आमच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलाय. माझं मन असं आऊत हे झालं आहे का मी त्याले मुख्यमंत्री साहेबाला आज ओवाळलं मी आणि ओवाळला टीका लावला ना, माझं असं हृदय भरून आलं का आज मी कोण्या भावाला राखी बांधायला आले. ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत गावांच्या सर्वांगीण विकासासाठी CSR फंडाच्या माध्यमातून एकूण 9,21,00,000 रुपयांचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज सह्याद्री अतिथीगृह येथे विविध कंपन्यांच्या प्रमुखांनी सुपूर्द केले. हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपनीकडून ₹8 कोटींचा धनादेश, तसंच स्वदेश फाउंडेशनच्या वतीने 1 कोटी, तर सिस्का LED कंपनीकडून 21 लाख रुपयांचा धनादेश असे एकूण 9,21,00,000 रुपयांचे धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आले. प्रकाश वाटा या डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या आत्मचरित्राच्या संस्कृत आवृत्तीचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलं. या प्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, डॉक्टर मंदाताई आमटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी आणि मान्यवर उपस्थित होते. स्वच्छतेविषयी मुलांमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशानं स्वच्छ सवय स्वच्छ भारत या कार्यक्रमाअंतर्गत हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पुस्तक स्वच्छ सवयीचे या पुस्तकाचं देखील
प्रकाशन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. दुष्काळी भागात कृत्रिम पावसाचा प्रयोग अत्यावश्यक, पर्यावरण तज्ज्ञांचे मत. जिल्हा नियोजन समितीसाठी 99% मतदान, 42 उमेदवारांचे नशीब मतदान पेटीत. श्रावणी सोमवार निमित्त श्री क्षेत्र मेरुलिंग येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांचे कार्य प्रेरणादायी. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे. थकीत देण्याच्या मागणीसाठी वसंतदादा साखर कामगारांनी केले शेतकऱ्यांचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या घरासमोर धरणे आंदोलन. अगोदर पाटलांची तपासणी मगच पुढे जा, दंडात्मक कारवाईचा बडगा. पोलीस वन विभागाकडून पर्यटकांची दक्षता. आणि कोयना पाणीसाठ्याबाबत चिंता नको, तज्ज्ञांचे मत. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.